मंडणगड ते दापोली फाटा रस्त्याची दुरवस्थेची बातमी कोकण नगरी चॅनलने दाखवल्यानंतर 1 तासाच्या आत खड्डे बुजवण्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शनकडून सुरू झाले। परंतु अक्षय कन्स्ट्रक्शनचा रात्रीच खेळ चाले खड्डे बुजवण्याचा। चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम करत असल्याने नागरिकांनी रोखले तरीही मनमानी कारभारामुळे अक्षय कन्स्ट्रक्शनने रात्रीच्या वेळी खड्डे बुजवण्याचे काम सुरू ठेवले आहे। कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नाही, कोणत्याही प्रकारच्या लाईटची सुविधा नाही, तरीही काम चालू आहे। अक्षय कन्स्ट्रक्शनला पुन्हा खड्डे भरायला लावणार नागरिकांचे असे म्हणणे आहे। हा खड्डा फोटो घे। तो लिक्विड तो बोलते ना ऑइल, हा टाकलेला ऑइल हे खडी करायची, कचरा साफ केला पाहिजे तेव्हा ही ह्याच्यात भरवून ह्यात खडी काढले नाही, साफ केलेलं आहे। ह्याच्यात लिक्विड किती मारलं बघ बघ। काय कधी खड्डे भरायला पाहिजे? दिवसा भरावे आणि पूर्णतः ते खड्डे पहिले साफ करावे, त्यानंतर पूर्णतः डांबर ते चांगल्या प्रकारे टाकावे आणि त्यानंतर खडी वगैरे टाकून पुन्हा वरती डांबर करून चांगल्या प्रकारचे रस्ते ते पॅच भरले पाहिजे। नागरिकांची पण जबाबदारी आहे की त्यांनी इथे उभं राहून काम करून घेतलं पाहिजे की नुसतं झालं फक्त हे सुचवायचं की खड्डे भरा। नागरिकांनी इथे उभं राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे। नागरिक फक्त विरोध करण्यापुरते येऊ नये, तर काम चालू असताना इथं थांबलं पाहिजे 100%। नुसतं आलं, विरोध केला, निघून गेल्यानंतर काय काम चाललंय त्याची पण शहानिशा केली पाहिजे, पाठपुरावा पूर्ण ठेवला पाहिजे, काम व्हायला पाहिजे। या ठिकाणी आता रात्रीच्या वेळी खड्डे भरले जात आहेत, इथे अपघात होऊ शकतो काय? निश्चित होणार आहे। इथे कोण उभंच नाही ना, मागे वो गाडी येते सांगितलं ते कोण पाहिजे। वर्किंग प्रोग्रेसचा कुठलाही येतं, त्यांच्याकडे फलक नाही आहे, पाठीपुढे बॅरिकेडिंग नाही, मॅनेजर फक्त आहे, 4 वर्कर्स आहेत, त्याच्यात पण बहुतेक 4 महिला दिसत आहेत। जेसीबीला याची लाईट नाही आहे, मेन पहिली गोष्ट ती। जेसीबीला लाईट तर त्यांना दिसतं कसं काय? आपण येऊन बघू शकता।